प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला आहे. प्रियजनांनो, सुंदरसा देवाचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार. पण त्याआधी येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्त मोठा व्हिडिओ करण्यात येईल आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव करण्यात येईल. प्रियजनांनो, आज मी तुमच्यासाठी स्तोत्रसहिता 105 देवाचा सुंदरसा म्हणणा घेऊन आलो आणि वचनाद्वारे बघा, इस्रायलसाठी देवाने केलेला चमत्कार. परमेश्वराचे स्मरण कर, त्याच्या नावाचा धावा कर, राष्ट्रांना त्याचे कृत्य जाहीर करा व त्याचे गुणवाद करा व त्याचे स्तोत्र गा व त्याचे सर्व अद्भुत कृत्य वर्णन करा व त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. ज्या परमेश्वराचा आतुर झाला आहे त्याच्या मन हर्ष हो. परमेश्वरासाठी कधी बी आतुर व्हा, म्हणजे प्रार्थनेसाठी आतुर व्हा, प्रार्थनेसाठी तत्पर राहा. प्रार्थना हीच तुम्हाला परमेश्वराकडे नेते. म्हणून तर देवाचं वचन सांगतं प्रियजनांनो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. आणि आपल्याला रोज न रोज परमेश्वराकडे मागावं लागतं. जसं परमेश्वराच्या वचनात लिहिलंय प्रियजनांनो, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. रोजची भाकर परमेश्वर आपल्याला देतो प्रियजनांनो. ती भाकर नाही जी आपण खातो, ती रोजच्या वचनाची भाकर, रोजच्या प्रार्थनेची भाकर. रोज तुम्ही परमेश्वराची इच्छा आहे की प्रार्थना करावं, रोज तुम्ही देवाचं वचन वाचावं. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचता, प्रार्थना करता, देवाचा अभिषेक ग्रेस तुमच्या जीवनात येतो. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करून बाहेर जगात जाता प्रियजनांनो, ज्यावेळेस तुम्ही जगात जाता त्यावेळेस तुमचे जे काम नव्हते बनत ते बनते. कारण की देवाचं वचन सांगतं, जिथं देवाचा अभिषेक आहे तिथं मोकळीकता आहे. आणि अभिषेक हे सैतानाचं जूत होतं. म्हणून प्रियजनांनो, रोज प्रार्थना करणं गरजेचं आहे. जसं दावीद राजा म्हणतो, परमेश्वराचे स्मरण कर, त्याच्या नावाचा धन्यवाद कर, राष्ट्रांनो त्याच्या कृत्याचे जाहीर करा व त्याचे गुणवाद करा, त्याचे स्तोत्र गा व त्याच्या अद्भुत कृत्य वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान गावा व जे परमेश्वर आतुर झाला त्याच्या मनाचे हर्ष करा. त्याच्या नावाचा धन्यवाद द्या, त्याला गौरव द्या, त्याला महिमा द्या. तो गौरवयुक्त देव आहे, तो कधीही न बदलणारा देव आहे. आणि तो काल देखील चमत्कार करतो, आज देखील करतो. प्रियजनांनो, तुमची परिस्थिती नसेल बदलत, प्रार्थना करा. आज प्रार्थनेद्वारे देखील देव परिस्थिती बदलणार. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन, देव स्पर्श करणार. आणि स्पर्श झाल्यानंतर तुम्ही देवाला एक वचन द्या की मी रोज प्रार्थना वाचन, बायबल वाचन आणि लोकांना सुसमाचार सांगेन येशूचा. कारण की ईश्वर हा जिवंत देव. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. कॅन्सर निक, थायरॉइड निक, HIV निक, ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे निक, सैतानी बंधनातून मोकळे व्हा येशूच्या नावात. दुष्ट आत्म्याच्या कार्यातून मोकळ्या, गरिबीचे श्राप निक, कर्जाच्या श्रापातून निक, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर गाड्याचा आशीर्वाद मी रिसीव्ह करतो यांना येशूच्या